छान माहीत झाली एकदाची भाजी. काय गरमी करून राहिली माय, नुसतं गरम गरम होऊन राहिलं. किती करावं हे काम. काम काय सरेनच, नुसते काम काम. असं वाटते की एखाद्या स्वयंपाकच करावं नाही माय. रोज रोज स्वयंपाक, सकाळी उठा स्वयंपाक, दुपारी संध्याकाळी काय चाललं माय असं नुसत्या गरमीच्यात. इतकी गरमी करून राहिली त्यातल्या त्यात, आणि त्या चुली खाली करा किती गरमी माहिती. गॅस लावा ते गॅस भेटणारे नाही लवकर, भेटून राहिले मग तसे, पण चुलीवर करा लागते ना. मग सासू म्हणते काऊन गॅसवर सगळा केला म्हणून. काय मला दशा होऊन राहिली माय हे गरमीची. आज तर पण कटी राहिली माय, ते शेतात जायचं. कांताबाई म्हणून राहिली असेल काऊन नाही आली. तिच्या शेतात जायचं तर मावल्या शेतातलं तर झालं. कांताबाई येईल माय थोड्या वेळानं. आज तर जाणं होणारच नाही. आता कांताबाईच्या वरात उद्या जायला लागेल. तर येईलच कांताबाई सांगायला. आली काऊन अजून म्हणाल त्या शेतातलं झालं, मावल्या राहिलं तसंच. काय माय आता ते बहिणी गरमी चाललेच, गरमी होऊन राहिली, पण जात लागते माय त्याच्या शेतातलं. आपल्या झालं तर त्या शेतात जाच लागेल. काय वा संगीता, काय करून राहिली? झाला नाही का स्वयंपाक? हो ना कांताबाई, तुमचीच आठवण करून राहिली होती आता मी. मला वाटलंच तुम्ही येता म्हणून. मी म्हणलं तरी माय कांताबाईच्या वरातली राहिली पण कटा महावरातलं झाले तुमच्या राहिले ना. हो ना, त्यासाठीच तर विचारायला आली मी. तू आली ना तिकडं. कालही गेलो मग ते शेतातलं झालं म्हणलं. आशीला सांगून आलो मी. आशी म्हणे आपण मी तर काय तयार आहो मी. त्याच्यासाठीच तुला विचारायला आलो जायचं काय म्हणून उद्या. हो कांताबाई, आज काय सकाळी जाणं झालं नाही ना. ते गरमी हो, स्वयंपाक स्वयंपाक रोज रोज काय स्वयंपाक करायची माय. कंटाळा येऊन राहिला गरमीचा. स्वयंपाक करायचं खायला तर लागते माय, बिना एक दिवस खायचं राहत नाही तर. त्यानंच कंटाळा झाला हो आज. लेकरही बी हे करून देन ते करून दे चालूच राहते त्याचं. त्याच्यानं उशीर झाला हो. उद्या जाऊ, उद्या सकाळीच उठलं की चाले जाऊ बरं. हो ना, मावार आता थोडंसं राहिलं तुला तर म्हणलं मी. एक वाफ्याचं थोडंसं कणकट राहिले ते याचून घ्या म्हणलं. 2 दिवसात होऊन जाते होते, जास्त नाही. बाकीचं सगळं टाकलेलं आहे ना आमच्या वरात. ऊस आहे, केळी आहे, त्याच्यात टाकायची गरज नाही. पण ते एक वाफ राहिला ना, काय ते आम्ही थोडं आहे ते करून घेसाल तर घ्या म्हणे. ते तर मला म्हणे काल चालली म्हणून जाऊच नको म्हणे. मी म्हणलं नाही, आम्ही दोघी तिघी हा पटकन जाऊन करून येतो. मग काय आम्ही जास्त उन्हात थांबत ना. मग ते जाय म्हणे. हो कांताबाई बरोबर आहे. आता माझ्या वरातलं झालं ना तर तुमच्या झालं की मग त्या आईच्या आशाचं होते थोडंसं. आशाचं जास्त नाही, थोडंसंच आहे. माझ्या वरातलं होतं वा यायचं काळी कचरा. हो त्याच्यासाठी तुला विचारायला आली. आता कविता आहे ना घरी, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही. तरी तिने स्वयंपाक केला नाही, मी करून जात असतं तसं, पण घरी लक्ष ठेवते मग. तेवढंच आपला टाइम होते म्हणलं, तेच तुला विचारायला आली. काय स्वयंपाक करून राहिली का? कायची भाजी केली? केलाच नाही का स्वयंपाक? या गरमीचा मला बिलेच कठा होऊन राहिला. लयच गरमी होऊन राहिली. गॅसवर करावं तर गरमी, चुलीवर करावं तर गरमी, नुसती गरमी गरमी होऊन राहिली माय. हो नाही तर काय कांताबाई, मी त्यालाच कटाळून गेली. व लेकरही बी दिवसभर लावत राहते, हे करून देन ते करून देन. माणूस आला की त्याला चहा करून देन, काय काय चालूच राहते माय. आपल्या बायाला तर कसं काम पण भेटे ना. काय करावं माहिती गरमीचं. मग त्याच्यासारखी तुम्ही गाऊन घ्यायचे किंवा अशाने घेतले ना 2 गाऊन मस्त घालून राहिली. ते किती गरमी होऊन राहिली वा, घालायचे ना त्यात काय आले माय. नाही मला तर लई लाज वाटते वा. मला तर म्हणते घाल म्हणून. मी सासू काही म्हणत नाही. मी सासू तर म्हणे अशाने घेतली मी, तुही घाल म्हणे. मला ते सांगितली मी सासून. मला सवय नाही नव्हते घालायची, त्याच्यामुळे मला घालाच वाटत नाही. काय माहिती आता मला एक घाला वाटत नाही. माहिती तुम्ही पुरी सगळी काय एवढ्या काय वय झाल्या का माहिती तुमच्या घालानं. मला नाही माहिती सवय घालायची तशी. मला बी त्या काय म्हणत नाही, पण नको माय घालू वाटत नाही ते आपल्याला. हो मला म्हणे सोन्याचा बाप तुला आणून देतो मी 2. गरमी लईच होऊन राहिली तर घाल म्हणे. घरात लागलं माय गरमीचं. काही स्वयंपाक होईल त्या साडीवर किती गरमी झाली माय, नुसती गरमी गरमी करून राहिली. झाला का तुमचा स्वयंपाक? स्वयंपाकी करून आला काय मग? हो ना माय, स्वयंपाक आज खिचडी बेसनच करायचं होतं. त्याचाच बेत केला माय. आज ते आंबे तर आहेच, आंबेच खायला दिवसभर आमच्या घरी. आंब्याचा जरा सरस करता येते, कुरड्याचा रस तळता येते. म्हणलं स्वयंपाक कोण करा माहिती, पोळीन भाजीन किती लागायला त्या गरमीचं. नुसती गरमी फॅन लावत होते, गॅस विजून राहिला, पाणी नाही किचन मध्ये लावाय पुरायला. तू कायची भाजी केली? ते फणसाची भाजी केली ना वा. मी सासू म्हणे ते फणस आणला होता ना, मग फणसाची कर म्हणे. मस्त लागते, मी रस कमी थोडंसं म्हणे. फणसाच्या भाजीला कमी माल मसाले टाका लागते का, चांगली होते ते. हो उन्हाळ्याची चांगली लागते होते फणसाची भाजी, पण त्याला मसाले तेल टाका लागते माय. लईच राहते त्या भाज्याचं. आपल्या बेसनवर राहते माय. खिचडी केली की बेसनवरला वर राहते ते. मला तर मी तर तशीच करायला माय आता. आणि ते कविता खाते का? तिला आवडते का बेसन खिचडी? तिला तर लई चोचल्या माय, ते खाते का असं? नाही हो, त्याचं तेलकट फिलकट काही खात नाही. खाते ते खिचडी खाते आपल्याशी. भाजी तेलकट गिलकट असली तर खात नाही माय. तिला नाही आवडत असं काही. कुठे गेली आता? आणि सासू लेकर नाही दिसून राहिले तर कुठे गेले सगळे जण? कुठे कोणी दिसून नाही राहिलं. आहे तर ना चक्कीवर गेले असतं, तिथं बसते तर थोडा वेळ. संध्याकाळच्या दिवसभर उडत जात नाही बाहेर. सासू घेऊन जाते लेकराले, चक्कीवर बसते घेऊन. मग ते आई बाबा हे माणूस ते सगळे तिथं राहते चक्कीवरच. संध्याकाळच्या खेळते तिथंच लेकरे बी. हो लेकराले जाऊ नको देऊ. लय ऊन तपून राहिलो बाहेर, लयच कडक झालंय असं. नुसतं इकडे येऊन राहिली किती गरमी झाली माय. तेच तुला विचारायला आली उद्या जायचं काय म्हणून. हो ना कांताबाई, उद्या सकाळी जाऊ ना. आता रात्री उरलेलं ठेवून देतो, उद्या सकाळी नाश्ता होऊन जाते ना, सोबतच घेऊन येतो. आणि उद्या मग तुमच्या शेतातलं काडी कचरा घेऊन येसून मग. त्या सरला काकूला त्याला सांगितलं का मग? ते तिची सून आणि अशा आपण दोघी होऊन जाते मग तुमच्या घरातल्या 2 दिवसात. हो ना त्याला सांगितलं मी. ते येतो म्हणल्या, त्या दिवशी सांगितलं होतं त्याला म्हणलं होतं की उद्या सकाळी 7-8 वाजता निघा म्हणलं होतं. 8 वाजेपर्यंत होऊन जाते. हो म्हणलं ते तेव्हा त्या टाइमला जाऊ. काय हो माय, ते भाजी करपून जायची आपल्या गोष्टीच्या नादात. तिकडे लक्ष दे माय. हो कांताबाई बरं झालं सांगितलं तुम्ही. नुसती भाजी ते शिजूनच जायची माय. लयच थंड जाळ लागला. नाही हो करपत नाही ते, बरोबर शिजून राहिली. ते जाळ लावला ना मी, ते लावला लवकर. ते लवकर फणसाची शिजत नाही ना, लयच थाट राहते ना. शिजायली आता मस्त. चालू संगीता येतो मग मी. जातो आता घरी बी जायला लागते. मग जाऊ उद्या सकाळी ये मग. उद्या 8 वाजता तिकडं जाऊ. मग कधी कचरा लिहायचं उद्या. हो कांताबाई उद्या येतो ना, 8 वाजता निघतो ना. भाजी घेऊन जा ना थोडीशी, शिजायची थोडीशीच राहिली. घेऊन जा ना थोडीशी. तात्याला आवडते फणसाची भाजी. घेऊन जा ना. कविता खाईल तर खाईल.
माय नको वा, जाऊ दे आता, शिजायला वेळ लागते ना वा. येते होती आता शिजवली म्हणलं तर शिजत आहे म्हणते. नको आता राहू दे, खिचडी बेसन खाते त्याच्यासोबत कुठं खायला होते. नाही ना लवकर आता शिजते, थोडा वेळ थांबले असते तर घेऊन गेल्या असत्या. नको वा, कालच खाल्ली आम्ही फणसाची भाजी, चालूच आहे रोजचं रोज नवीन नवीन, कालच करून खाल्ली. बरं तुमच्या मनाने जसं म्हणसाल तसं. हो चाल मी जातो मग. हा ठीक आहे कांताबाई, येतो मग उद्या सकाळी. चल मग आता ही भाजी शिजली की ठेवून देतो. पोळ्या तर झालेल्याच आहेत, भातही केलेलाच आहे. झालं माय मग ते रस्से बी जरासं करावं लागलं माय, गरमीचं काय काय करावं लागते. सासूला म्हणलं जसं कर म्हणलं तर सासू जाऊ आता लेकराला घेऊन गेली वाटते, काय सांगावं मग आता. ते रस्से करा अजून किती मा लईच कामं निघाले नुसती. खरंच माहिती अशासारखे गाऊन घातलेलेच पुरते. या माणसाला सांगतो उद्या घेऊन आले तालुक्याला जाम तर माझ्यासाठी दोन गाऊन आणा म्हणतो. होईल माहिती आहे साडीवर लई गरमी व्हायली, कसं करावं माहिती साहेब. काय वा कविता, काय करून राहिली वा, तळे का पापड? हा कोणते पापड आई? नाही मी नाही तळले कोणतेच पापड. काय मी तुला काय म्हणलं होतं, मी ते संगीताकडे जाऊन येतो म्हणलं ना, उद्या काळी कचरा यायचा होता, तिच्या घरी जाऊन येतो म्हणलं, आणि आशीच्या घरी जाऊन येतो म्हणलं. खिचडी ते बेसन करून ठेवलंच होतं मी म्हटलं ते वरी गॅसच्या वाट्यावर पापड काढून ठेवले, तेल टाकून ठेवलं होतं कढईमध्ये. तुला म्हणलं गॅस चालू करून ते पापड तळून घे म्हणलं, तेवढंच होते ग. नाही तुम्हाला तर माहित आहे मी किचन मध्ये जात नाही म्हणून, मी ते तसं काम करत नाही. आणि किती गरमी होत आहे तुम्हाला माहिती आहे ना, आपली किचन किती छोटी आहे, मी जात नसते आणि मी करत पण नाही. ते खूप हे वाटते मला गरमीच्यानं. सगळे कामं तर करून गेलती मी, तेवढंच तर पापड तळायचेच होते वा, तळून घ्यायचे होते पटकन, आपलं झालं असतं ना. आता त्या सुमी तिथेच जेवायले, मग उशीर होते ना. आता मी बाहेर म्हणल्यावर आता ते रस करायला अजून करायचा, आंबे बी पाण्यात टाकून ठेवले होते. हा ते रस पण मला नाही जमत आई, आणि पापडे पण मला तळता येत नाही. मला माहित आहे ना मी गरमीत नाही करू शकत, इतकी गरमी होत आहे घरात, पण किती गरमी होत आहे, ते एसी पण नाही लावलाय काही नाही, किती गरम होत आहे. माय बाई थोडंसंच काय थोडं काम करावंच लागते व. आता आम्ही नाही करत का, आता गरमीचं करावंच लागते व तेवढं. हो येत आहे म्हणा, गरमी तर आहे म्हणा, मी तुला जास्त काम सांगून राहिली नव्हती ना, फक्त पापड तळायसाठी सांगितले होते. नाही आई ते नाही जमत मला खूप भूक लागली आहे. आणि झालं का जेवायचं, आता जेवण करून घेऊया म्हणलं. माय मी तर काही म्हणत नाही, ते जास्तच करून राहिली. बरं जाऊ दे आता उगाच काही म्हणलं तर उगा मग तिला राग येऊन जायचा. आता मलाही खूप कंटाळा येऊन राहिला माहिती, पापड तळा आणि ते रस करा, आणि खरंच आता बाहेरून जाऊन आली. आता ही माणूस येते जेवायले, अजून लईच लावते तर बाय आता. हो पण थोडंसं करून घ्यायचं कविता, थोडं छोट्या मोठ्या गोष्टी करायला काय हरकत नसते व, गरमी तर चालूच राहते. मी काय तुला मोठे काम नव्हते सांगितले व, मी बी बाहेरून जाऊन आली होती. एवढे मस्त काही जायचं अजून खाली कचरायचा, ते संगीताला ते सांगून आली होती मी. आई ते तुमचे काम आहेत, मी तुमचे कसे करणार, मी ते तुमचे काम तुम्ही करून घ्यायचे ना, मला नाही होत एवढ्या याच्यात. माया तिला काय सांगावं, आता ही नादान आहे की काय आहे, की अशीच करते की मुद्दामच करते, काही कळतच नाही माईचा स्वभाव. आता जाऊ दे, जसं आहे तसं तर करायला लागला. आता एक तर तुम्ही किती वेळच्या बाहेर गेला आणि अजून आल्या नाही, यायचं ना लवकर घरी, पटकन मग तळून ठेवायचे ना पापड. आता सुमितला तात्याला पण भूक लागली, मला तर खूप भूक लागली, मला पण जेवायला द्या आता. माय चाल ना वा, दोघी मिळून करून आता. चल तुला आता जाणून देऊ की काय आता मी. ठीक आहे माय, तुला मी काही म्हणत नाही काही नाही, पण तू बी थोडंसं तुझ्या मतानं डोक्याला चालवायचं ना थोडंसं डोकं. हा आई तुम्ही माझ्याशी भांडण तर नाही करत आहे, तुम्ही वेगळंच का बोलत आहे बरं आज. नाही व भांडण कशाला करू माय, भांडण गिंडण नाही करायली व, मी बी थकून आली तेव्हा बाहेरून. ते त्याला सांगायचं होतं ना बायले उद्या काही करायचं होतं म्हणून. चल माय चल, दोघी मिळून करू, ते येतील जेवायले, उशीर होते अजून. मग काय माय तू काय हातभार लावला अक्षर, आता मलाच करायला लागेल, ते पापड तळून घ्या लागेल आणि ते रस्से करून घ्या लागेल माय. त्या वर्षात तर जमणारच नाही, त्या वर्षात जमलं तर कसं होईल माय. त्याच्यात अजून मलाच बोलल, तू काली सुनीला बोलली नसन तसं, काहीच बोलू देत नाही माय. जाऊ दे त्याला बोला माय, अजून आपलं तोंड दिसेल, जाऊ समजा पण आगे लागेल आपल्यालाच. नाही ना मी नाही येत ना किचन मध्ये, मी टीव्ही लावली ना, मी टीव्ही पाहता इथं, आणि मग जेवण कुठं करते ते सांगा बोलवा आणि मी येते. हो आणतो मी, पण छोटे मोठे काम करायचे व कविता, थोडंसं व्यायाम पण होते. तू नुसती टीव्ही पाय मोबाईल पाय रूम मध्ये बसून राहतेस, थोडे छोटे मोठे काम हातभार लावायचा, थोडंसं आपले बी हातभार लावल्यानं मोकळे होते आणि थोडं शिकून पण जातो ना मग तू. नाही ना मला काही गरज नाही शिकायची, आमच्याकडे मेड आहे ना, ती सगळी करते, कशाला शिकू मी अशी कामं. माय व काय पोरगी आहे व, एक तर जॉब बी नाही करत जाते, जॉबच्या त्या तिकडे, पण असे छोटे मोठे कामही करू वाटत नाही माहिले. जाऊ दे आता काय म्हणणार आपण, नुसतीच मला पान फुले वाय छावटे माय, नवीन ड्रेस काय घालते, जाऊ दे घातले तर त्याच्यासाठी जवळ नाही म्हणा मी, पण छोटे मोठे काम करू लागायचे बाय, तेवढे बी नाही करू लागत. असं आहे किती समजूत जरा घ्या माय आपण तरी, कधी कधी राग येते माय म्हणाले, पण काय बोलता बी येत नाही, उगाच जाऊ दे भांडण वाद व्हायचा, मग काय लोकाला तर तेवढंच पाहिजे. माय अशा आहे, गावाकडली एखादी केली असती तर सरळ कामही केलं असतं आणि खाऊही घातला असतं माय. ते विषय आता गावाकडल्या बाय पुरी राहतात का माय शहरानं, आणि हे पहिलेपासून शहरात राहिली आहे, हे काय जमणार आहे. गावाकडे एखादी केली असती मस्त, सुमित ऐकत नाही ना, मस्त पाहिजे सुंदर करून घे म्हणा. आता कसंच करू लागत नाही, काहीच करू लागत नाही. सुमितले काय खाऊन खाल्लं जाऊ दे बरं, जसं आहे तसं आता निघून तर नाही लागेल. सुमितले पट्टीनं आपण काय म्हणणार, बोलत आपलं तोंड दिसेल मारायचं किती दिवस माहिती. माय तरी पण सवय तर पाहिजे ना माय करायची. आता गावाकडल्या पुरी नाही का शहर आहे, मोठे शहर आहे ना, इकडे आले की कशा करते, थोड्याफार माहेरी आल्या की करते, सासरी करते, पण नाही इथे तर काहीच नाही जमत आहे माय, लेस लाडकी आहे माय. असं आहे मंडळी, मग जाऊ दे आता, सुनायला काय म्हणतात नाही, तिला काय जमत नाही काय नाही, तर म्हणा दोघं भांडण आपलीच व्हायची. मग आजचा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.